पुसद नगर परिषदेचा निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांमार्फत ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात होता, परंतु तेच नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या सौभाग्यवती मोहिनीताई नाईक यांच्या डोळ्यात मात्र आनंद अश्रू हे आले होते। आता घडलेला प्रसंग असा की काल दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी नगराध्यक्ष म्हणून मोहिनीताई नाईक यांचं नाव डिक्लेअर झालं। विजय प्रशस्तीपत्र घेण्यासाठी त्यांना योगा भवन ज्या ठिकाणी मतमोजणी झाली त्या ठिकाणी यावयाचं होतं, त्या परिसरामध्ये दाखल सुद्धा झाल्या। आता उपस्थित नाईक प्रेमी, कुटुंबीय, समर्थक आणि कार्यकर्ते यांच्या मार्फत मोहिनीताई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला, परंतु त्या ठिकाणी उपस्थित होते नाईक घराण्याचे खंदे समर्थक, नाईक घराण्याचे संकटमोचन आणि महत्वाचं म्हणजे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या मोहिनीताई नाईक यांना मुलीप्रमाणे जपणारे आणि सांभाळणारे विजयभाऊ जाधव। ज्यावेळी मोहिनीताई आतमध्ये येत होत्या आणि ज्यावेळी मोहिनीताई यांनी विजयभाऊ यांना बघितलं त्यावेळी त्यांनी तात्काळ विजयभाऊ यांचा आशीर्वाद घेतला आणि मायेने दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली, परंतु यावेळी त्यांना आनंद हा अनावर झाला। तो आनंद चक्क त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसू लागला, तेही आनंद अश्रूच्या स्वरूपात। उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात हे आनंद अश्रू वाहू लागले। ज्या क्षणाची संपूर्ण कार्यकर्ते, समर्थक, कुटुंबीय, नाईक प्रेमी हे आतुरतेने वाट बघत होते, तो क्षण म्हणजे मोहिनीताई यांना नगराध्यक्षपदी बघण्याचा, आणि तो क्षण आज डोळ्यासमोर घडत होता आणि तोच आनंद डोळ्यातून वाहत होता। परंतु महत्वाचं म्हणजे यावेळी एक राजकारणापलीकडचं नातंही दिसून आलं, जे अतिशय स्वच्छ, निर्मळ, निरागस आणि सुंदर होतं।